4 वाहने आणि 16 मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास 3,74,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह मुंबई नाका पोलिसांनी जेरबंद करत सुमारे 7 गुन्ह्यांची केली उकल। आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात रिक्षातून मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम आणि राजेंद्र नाकोडे यांना मिळालेल्या माहितीनुसार रविशंकर मार्ग येथे नितीन शरद काळे हा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून नितीन काळे यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून सुमारे 3,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिक शहरात आणि परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 10/3/2025 रोजी बरका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी ही रविशंकर मार्ग या ठिकाणी असे मिळाल्याने सदरची माहिती आम्हाला दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सपोनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे एपीआय शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेला असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जायला लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती। आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 19/25 त्या गुन्ह्यातील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्याने उडवून चित्तर दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। मग सदर इसमास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले आणि तसेच 4 मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या। 4ही मोटरसायकल या अंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईल मध्ये जे 16 मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपले इथे गुन्हा दाखल असे 7 गुन्हे या गुन्हे उघडलेले आहेत। आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा एएसआय सोनार करत आहेत। आरोपी आहे ह्या आरोपीची एक एमओबी म्हणजे प्रत्येक आरोपीची एक एमओबी असते की गुन्हा करण्याची पद्धत ज्याला आपण म्हणतो। तर हा आरोपी काय करायचा, रिक्षा स्टँडला रिक्षा उभ्या असतात बरोबर, तर त्या ठिकाणी जाऊन त्या रिक्षा चालकांना त्यांचाच मोबाईल घेऊन मी तुम्हाला भाडे मिळून देतो आणि लोकेशन सेव्ह करतो मी तुम्हाला मोबाईलवरती असं म्हणून तो त्यांच्याकडून मोबाईल घ्यायचा आणि मोबाईल घेऊन मोटरसायकलवरती पळून जायचं। ही अशी त्याची गुन्ह्याची पद्धत आहे। मी नाशिक शहरातील रिक्षा चालकांना आवाहन करेल की जर कोणाच्या विरुद्ध म्हणजे कोणाकडून जर अशी त्यांच्या विरुद्ध जर अशी घटना घडली असेल तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार द्यावी। आरोपीचा इतिहास या ठिकाणी राहणार आहे आणि हा रेकॉर्डचा आरोपी याच्यावरती यापूर्वी देखील असे गुन्हे आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, मुंबई नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, रोहित सोनार, पोलीस हवालदार देविदास गाडवे, पोलीस अंमलदार समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, योगेश शिंदे, गणेश बोरणारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन धानी, नाशिक।